आदरणीय जनार्दनजी पिलावरे शिवभक्त आहेत आणि त्यांच्याकडून बहुमोलासहित अगदी सुरुवातीलाच बहुमोलासहित 50 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे। मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानते, धन्यवाद। आदरणीय सचिनजी पिलावरे यांच्याकडून धर्मवीर आदरणीय म्हणजे संभाजी महाराज यांच्यासाठी म्हणून बहुमूल्यसहित 50 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे। मंडळाच्या वतीने आभार मानते, धन्यवाद। बघा या ठिकाणी बरेचसे शिवभक्त या ठिकाणी दिसतात, म्हणजे सुरुवात झाली वारीला आणि ते म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांवरून काहीतरी सर्वप्रथम होऊन जाऊन दे। बरोबर आज आपल्याला प्रत्येकाला जे काही स्वातंत्र्य या ठिकाणी मिळालेलं आहे किंवा आज ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी स्वतंत्रपणे जे काही कार्यक्रम करतो आणि आज प्रत्येक मंदिरावर जर भगवा कुणामुळे फडकत असेल तर ते म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरतीच नव्हे, अखंड जगताचं आराध्य दैवत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि म्हणूनच सांगू इच्छिते की बघा भगव्या झेंड्याची धमक बघ मराठ्यांची आग आहे, भगव्या झेंड्याची धमक बघ मराठ्यांची आग आहे। अरे घाबरतो काय कुणाला वेड्या, तू शुभाचा वाघ आहे, तू शुभाचा वाघ आहे, तू शुभाचा वाघ आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। फेफेटे वाले पण बहुत वाटतं। कसं आहे आम्ही जेव्हा इथे आलो म्हणजे आमच्याकडे तिकडे काही एवढी काही थंडी नाही, पण इकडे जेव्हा आलो तेव्हा एवढी थंडी म्हणजे अक्षरशः तुम्ही सगळे टोपरे लावून बसला। नाही नको तसं माझा काही विषय नाही की तुम्ही काढावा, असू दे तुम्ही काढलं तर पण थंडी आहे आणि एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्ही सगळेजण आलात आणि नामस्मरणाचा आस्वाद घेताय। खरोखर मंडळी या ठिकाणी उपस्थित तुम्हा समस्त भजन रसिकांसाठी मंडळी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। आणि ही तुमची एकजूट आहे, लक्षात घ्या। आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा खरंच मंडळाने अगदी सुंदर प्रकारे जेवणाची सोय केलेली होती, अगदी वाटाण्याची भाजी, भात, डाळ, लोणचा, पापड, खीर, लाडू, बुंदीचे नाही म्हणजे ही सोय या ठिकाणी तुम्ही केलात आणि ही तुमची एकजूट आहे। कारण एकजूट असेल तरच या सगळ्या गोष्टी घडून येतात, बरोबर की नाही। आणि तुमच्या मंडळासाठी म्हणून सांगू इच्छिते की बघा पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो, पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो, एके जरी 4 असले तरी जिंकणारा एकच असतो। वारा कुणाचाही असू द्या, लहान फक्त या गंगाळेश्वर मित्र मंडळात जात असतो, या मित्र मंडळात जात असतो, या गंगाळेश्वर मित्र मंडळात जात असतो। जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की बघा या ठिकाणी सर्वप्रथम प्रार्थनेला स्तवनाला या ठिकाणी सुरुवात करतो। हळू बोलू बरं ठीक आहे।
जरा कोरसचा आवाज आला लेवल द्या. हॅलो हा पिऊ हॅलो हा पुढे हॅलो छातीला लेवल द्या. हॅलो खरोखर आज आमचा आवाज तुमच्यापर्यंत जसाच्या तसा पोहोचावा म्हणून ते खूप साऊंड सर्व्हिस वाले काका जे असतात ते खूप मेहनत घेत असतात. आणि खरोखर माऊली सांगते खूप सुंदर अशा प्रकारचा साऊंड सर्व्हिस आज या ठिकाणी आम्हाला लाभला. म्हणून त्या साऊंड सर्व्हिस वाल्यांसाठी मंडळी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप खूप आभार मानते. धन्यवाद. ओम नमो जी गणेश्वरा. ओम नमो जी गणेश्वरा. ओम नमो जी गणेश्वरा. 14 रीतीच्या सागरा 14 विद्येच्या सागरा 14 विद्येच्या सागरा 14 विद्येच्या सागरा. बुद्धिदायका लंबोदरा बुद्धिदायका लंबोदरा. शुभंकरा मोरया शुभंकरा मोरया शुभंकरा मोरया. मूळ माया प्रणव रूपिणी मूळ माया प्रणव रूपिणी. शिव शक्ती दे नारायणी शिव शक्ती दे नारायणी. जननी तवती जगत स्वामिनी जननी तवती जगत स्वामिनी. चिंतामणी मोरया चिंतामणी मोरया चिंतामणी मोरया. हरि अवतारा पुरुषोत्तमा हरि अवतारा पुरुषोत्तमा हरि अवतारा पुरुषोत्तमा हरि अवतारा पुरुषोत्तमा. वाढवी हरिभक्ती महिमा वाढवी हरिभक्ती महिमा. अवतार तो सर्वोत्तमा अवतार तो सर्वोत्तमा. गणेश नाम मोरया गणेश नाम मोरया गणेश नाम मोरया
या कोकणातील भजन सम्राट बुवा आणि आज ज्यांच्या म्हणजे ज्यांना बघून आम्ही काही ना काही बऱ्याचशा गोष्टी आम्ही शिकतो या डबलवारी क्षेत्रातल्या आणि बतावणीच्या बाबतीमध्ये बोलण्याच्या बाबतीमध्ये आणि मनोरंजनाच्या बाबतीमध्ये ज्यांचा हात खंड आहे असे भजन सम्राट बुवा आदरणीय उदयजी पारकर या ठिकाणी उपस्थित मंडळी जोरदार टाळ्या वाजवतात बुवांसाठी. बुवांकडून बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा आम्ही इथे आल्यानंतर एक वारकरी भजन या ठिकाणी सादर करण्यात आलं आणि ते भजन बाणवाडी वरून आलेलं होतं आणि खरोखर उत्कृष्ट म्हणजे भजनामध्ये नामस्मरणामध्ये दंग कसं व्हावं आणि नामस्मरणाचा आस्वाद कसा लुटावा हे त्यांच्याकडून शिकावं. खरोखर मंडळी आदरणीय श्री प्रभाकरजी ढापळे बुवांसाठी जोरदार टाळ्या वाजवतात आणि सहकार्य वर्ग खूप छान वाटलं त्या भजनासाठी. पहिला छत्रपती शिवाजी महाराज पोळा घ्यायचाच नाहीच असेल तर त्यांना हा पोळा आपण नक्कीच घेऊ. पहिले तेच घ्यायचे त्यांच्याकडे जेवण. माझा शिवभर जेवण होता माझ्या शिवामुळे घरात जेवण. हा बरोबर म्हणजे जोरदार टाळ्या वाजवतात. कसं आहे पण सर्वप्रथम म्हणजे बारीला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि आज जोडी एकच शिरसाट म्हणजे जाणार ते सुसाट. कारण कोकणामध्ये मनोरंजनाच्या बाबतीत जर कोणाचा हात खंड असेल तर ते म्हणजे शिरसाट बुवांसाठी म्हणते एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. कसा बुवांचं भजन होतं अगोदर एक आहे ना त्यामुळे जरा दमले होत म्हणून म्हटलं असू दे मी सुरुवात करते. असो आता कसा वैभववाडीतलीच होत त्यामुळे तुम्हाला ते परिचित आहेत की बुवा कसे आहेत, बरोबर की नाही. म्हणून सर्वप्रथम डबलवारी म्हटलं की मनोरंजन हे आलंच आणि आज जोडी आपण शिरसाट त्यामुळे जाणार ते सुसाट, बरोबर. म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी भजनाला नामस्मरणाला या ठिकाणी सुरुवात करते. कारण भजना म्हणजेच बघा भक्ती मार्गातून जनमानसांपर्यंत माझी इच्छा नाही अजून काही तुमच्या बघा आदरणीय निलेश आंबेडकर यांच्याकडून बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानते, धन्यवाद. शेवटी तुम्ही मायबाप प्रेक्षक जनार्दन मंडळी आहात त्यामुळे तुमची एखादी फरमाईश असेल अगदी वर्णाच्या सुरुवातीला आणि ती काही पुढे मला पुढे जाता येणार नाही कारण तुमच्या शब्दाला मी बांधलेलं आहे. त्यामुळे थोडक्यात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरून या ठिकाणी 2 ओळी या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करते. महाराष्ट्राची मायाभूमी महाराष्ट्राची मायाभूमी सांगे रुबाब त्याचा महाराष्ट्राची मायाभूमी सांगे रुबाब त्याचा मारून गड्याला डच निघाला शोभा माझा राजा मारून गड्याला डच निघाला शोभा माझा राजा मारून गड्याला डच निघाला
ज्याला बाईची ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला, ज्याला बाईची मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईची पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईची आई कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला, जिजाऊचा शिवबा झाला, जिजाऊचा शिवबा झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. चालेल जनार्दन तिला बघा, आदरणीय जनार्दनजी बिलावरी यांच्याकडे गहुमूल्याचा पुन्हा एकदा गाण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानते, धन्यवाद. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यासाठी म्हणून आलेलं आहे पारितोषिक नक्की, पण नंतर अगोदर या ठिकाणी भाषणाला सुरुवात करते. बघा, आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लेडीज जेंट्स बारी जरी असली तरी आज महिला वर्ग या ठिकाणी छान नटून सजून या ठिकाणी आलेले आहेत. आणि आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला म्हणाल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून एवढ्याच ताकदीने लढते भिडते. आणि म्हणून एकदा या उपस्थित सगळ्या महिला वर्गासाठी मंडळी जोरदार टाळ्या वाजवाव्यात. कारण जर एक दिवस जरी आपली आई जर आपल्या घरामध्ये नसेल ना तर त्या घराला घर पण नसतं, बरोबर की नाही? म्हणून सगळ्यांचा खूप आभार मानते. काय नाही, फक्त तुम्ही माझ्या बाजूने राहा आणि पाणी संपेपर्यंत तिथून हलू नका, बस एवढंच. या ठिकाणी सर्वप्रथम भजनाला नामस्मरणाला या ठिकाणी सुरुवात करते. कारण भजन म्हणजेच बघा भक्ती मार्गातून जनमानसांपर्यंत नतमस्तक होणे याचाच अर्थ म्हणजे भजन आहे. आणि तेच जर सोप्या शब्दात सांगायचं झालंच तर भ म्हणजे बजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा याचाच अर्थ म्हणजे भजन आहे. आणि म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी भजनाला नामस्मरणाला या ठिकाणी सुरुवात करते. रे म रे सा नि रे सा, रे म रे सा नि रे सा, नि सा रे म प, नि सा रे म प, रे म प नि,
राणी मी बनीचा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी
आदरणीय बुवा उदयजी पारकर यांच्याकडून आमचे पक्षपात आदरणीय संतजी पवार यांच्यासाठी बहुमूल्य